झी 24 तास एक पाऊल पुढे। पुण्यातली एकमेव सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असणाऱ्या पीएमपीएलची दुरवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे। अवघ्या एका महिन्यात तब्बल 1238 बसेस रस्त्यावर बंद पडल्या आहेत। पुणेकरांना सुलभ आणि सुरक्षित वाहतूक व्यवस्था पुरवण्यासाठी पीएमटी आणि पीसीएमटीचं विलीनीकरण करण्यात आलं। मात्र 5 वर्ष उलटूनही पीएमपीएलचा कारभार काही सुधारलेला नाही। मे 2012 या एका महिन्यात बस बंद पडण्याच्या घटना 1238 घडल्या आहेत। याशिवाय बसेसची कमतरता, चालकांची कमतरता, प्रवाशांच्या तक्रारी या गोष्टी तर आता नित्याच्याच झाल्यात। पीएमपी जास्तीत जास्त तळाला न्यायचं आणि त्याचंही पुढे बीआरटीचं आपण बघितलं, सुरुवात केली आश्वासनं देऊन, प्रत्यक्षात काय झालं माहिती आहे। तसंच मेट्रोचं असू शकेल। याचा परिणाम म्हणून प्रवाशांच्या संख्येतही घट झाली आहे। तसंच पीएमपीएलचं उत्पन्नही घटलंय। तरीही लवकरच परिस्थिती सुधारेल असा दावा करण्यात येतोय। पीएमपीएल तर्फे पब्लिक सर्व्हिसची दर्जा वाढेल या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू झालेला आहे, परंतु याचा इफेक्ट आणि आपल्याला याची संपूर्ण गोष्टीचा लोकांना, नागरिकांना, प्रवाशांना फायदा हा नक्कीच 2-3 महिन्यामध्ये दिसून येईल अशी आमची खात्री आहे। सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नसल्यानं पुणेकरांचे हाल होत आहेत। रस्त्यावरचे अपघात, वाहतूक कोंडी यामुळे पुण्यात प्रवास करणं म्हणजे अक्षरशः पुणेकरांच्या अंगावर काटा येतोय। वाहतूक ही पुण्यातली सगळ्यात मोठी समस्या आहे आणि पीएमपीएल ही एकमेव सार्वजनिक वाहतूक व्यवस्था। पीएमपीएल सुधारली तर ही समस्याही सुटेल, मात्र तसं घडण्याची शक्यता नाही। त्यामुळे पुणेकर प्रवाशांचे हाल आणखी किती काळ सुरू राहणार हा प्रश्न कायम आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरसह अरुण मेहत्रे, झी 24 तास पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।